सांगलीत भाजप मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयातील संशयित आरोपीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मिरज खून प्रकरणातील संशयित आरोपीचा सुरेश खाडेंच्या कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल झालाय। सुरेश खाडेंच्या मुलानं संशयित आरोपीची भेट घेतल्याचा हा व्हिडिओ आहे। सुरेश खाडेंनी राजीनामा द्यावा असं ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत बैगुरेंनी मागणी केली आहे। तर सुरेश खाडेंचा मुलगा राजकारणात नवीन, व्हिडिओतील लोक ओळखीचे नव्हते। भाजपच्या जयगौड कोरेंकडून हे स्पष्टीकरण आलंय। अनेक गैरप्रकार मिरज शहरामध्ये घडत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करत आहेत। परवाच्या त्या समीर यांच्या प्रकरणामध्ये जर बघतोय तर सुरेश भाऊ खाडेच्या पुत्रांनी ऑफिसमध्ये बोलवून त्या मर्डर केसमधल्या कार्यकर्त्यांना भेटण्याचा जर प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य जनता काय करणार की कुणाकडे न्याय मागणार? जर ह्यांच्याच ऑफिसमध्ये जर हे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकाच्या वतीनं व मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। मान्य सुरेश भाऊंना बरेच जण भेटायला येतात, त्यावेळेस जो मुलगा आला होता त्यावेळेस मान्य नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे उपस्थित नव्हते। त्यावेळेस त्यांचे चिरंजीव सुशांतदादा हे उपस्थित होते। त्यावेळेस सुशांतदादा हे अजून राजकीय ह्याच्यात नवीन असल्यामुळे त्यांना बरेच लोक येतात, त्यांना ओळख नाही अजून। त्यावेळेस अनादानाने एखादी व्यक्ती येऊन भेटून गेली म्हणून विरोधकांना कोणताही मुद्दा राहिला नाही। त्यामुळे असे एखादी कुठली तरी घटना घेऊन त्याचं भांडवल करण्याचं काम ते करत आहेत।